Welcome to Maharashtra Live 24 News. नमस्कार, मी विकास नागरोजी. मला आज मी डेली रोज मालगाव बेडग रोडने प्रवास करतो. आज मालगाव रोडने जात असताना रेल्वे पुलाखाली जे पाणी साचलं होतं ते रस्त्यात येण्या जाणाऱ्या अडचणी होत होत्या. त्यामुळे पाणी कुठून येतं हे पाहण्यासाठी रेल्वे पुलावरती आल्यानंतर बघितलं की हा कळंबी पोट कालवा जो आहे त्याची जी पाईपलाईन फुटलेली आहे, त्याचं जे पाण्याचा हा डोई साठलेला आहे, तो पाणी जे सर्व ते रोडवरती येत आहे. जे पाणी पुरवठा शाखा आहे त्यांच्या या पायच्याकडे लक्ष नाहीये. पाईपलाईन फुटलेली आहे. असल्या इतक्या कडाक्याच्या उन्हाळ्यात शेतकऱ्यांना पाणी कमी आहे, पण ते रोडवरती जास्त प्रमाणात चालले गेलेलं आहे. याच्यामुळे येण्या जाणाऱ्या वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. आता हे जे पाणी साठलंय हे किती जास्ती प्रमाणात जे रोडवरती चाललंय ते आपण आता स्वतः जाऊन तिथे त्याची पाहणी करूया. चला, हे जे पोट कॅनल, हे जे कॅनलचं जे पाणी जे लिकेज आहे ते रस्त्यावर किती प्रमाणात जात आहे ते आपल्याला दाखवतो. जे कॅनलचं जे पाणी लिकेज आहे ते पाणी जे तिकडून असं याच्यामधून येतंय, बांधकामातून येतंय, ते सर्व पाणी असा या रेल्वे पुलाखाली येऊन पाणी साठलं जात आहे. यामुळे बेडगला जे येण्या जाणारे जे वाहतूक आहे त्यासाठी अडथळा होत आहे. जो रस्त्याचा जो रस्ता खराब झालाय याच्यामुळे बेडग नागरिकांचा अतोनात त्रास होत आहे. या त्रासाला कायम बेडग नागरिकच सामोरे जात आहेत. बेडग गावामध्ये आपला जो मिरज बेडग जो मेन रोड आहे तोही रस्त्याचं काम चालू आहे, तो खोदला गेलेला आहे. त्याच्यामुळे बेडगकरांना त्रास होत आहे. तर नंतर जो बेडग बलवाड रोड आहे मधील, तोही रस्ता कचला गेलेला आहे. रस्त्याची साईड पट्टी नाही. तो रस्ता लहान असल्यामुळे तिथे वाहतूक वाढल्यामुळे तिथे बऱ्यापैकी अपघाताचे अपघात होणे जास्त होत आहेत. नंतर हा मालगाव बेडग रोड याची अवस्था आहे. नागरोजीवाडीवरला रोड तोही तसाच आहे. त्याच्याही रस्ता येण्या जाण्याचा नागरिकांना तो सोयीस्कर नाही. तोही रस्ता खराब आहे. प्रत्येक वेळेस बेडग नागरिकांनीच हा त्रास सहन करायचा का? याच्याकडे स्थानिक आमदार, स्थानिक नेते यांचं लक्ष देणार आहेत की नाही? याच्याकडे जर कोणी लक्ष देणार नसेल तर आमचे नेते माननीय राजेंद्र नागरगोजे सर, गौतम नाना नागरगोजे यांच्या मार्फत आम्ही तीव्र आंदोलन करू. जर या रस्त्याचे काम पूर्ण जर केले नाही, बेडकरांचा त्रास जर कमी झाला नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देऊ. आमचे नेते राजेंद्र नावरे यांच्या मार्फत आम्ही मोठं आंदोलन उभा करू. आणि जी बेडक नागरिकांची गैरसोय होत आहे रस्त्याच्या मार्फत जाण्या येण्यासाठी जी अडचण होत आहे ती आम्ही गैरसोय खपवून घेतली जाणार नाही.